सोलापूरकरांच्या अपेक्षा ध्यानात घेऊन लोकाभिमुख कामकाज आणि कार्यपद्धती राहील असं प्रतिपादन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं। प्रोफेशनल पोलिसिंग करीत असताना सोलापूरकरांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोकाभिमुख काम करणार असल्याचं नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व क्राईम असोसिएशनच्या वतीनं नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या वार्तालापांचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की महिलांच्या तक्रारीला प्राधान्य दिलं जाईल, त्याचबरोबर रस्त्यावरील गुन्हेगारी अर्थात स्ट्रीट क्राईम कमी करण्यावर भर देणार आहोत। दरम्यान शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असं सांगतानाच त्यांनी वाहतुकीच्या शिस्तीला अडथळा येणारा ॲटिट्यूड चालणार नाही असा इशाराही दिला। मोटरसायकलवरील नंबर प्लेटवर दादा, आप्पा, अण्णा, पक्षाचं चिन्ह, समाजाची ओळख पटणारी चिन्ह अशा गोष्टी कदापि खपून घेतल्या जाणार नाहीत याचं भान वाहन मालकांनी ठेवावं असंही ते म्हणाले। कॉन्स्टेबल उभा आहे, काही दोघांची समोर चालू आहे, ते हे माझं काम नाही अशा काम ना थांबता बॅड मिनिमम लोकल ठाण्याला फोन करून गाडी बोलवून घेतलं तर चूक जाऊ ते अपेक्षित आहे। ते जेवढं चांगल्या पद्धतीने आम्ही करत आहोत त्यावर पब्लिकचे रिस्पॉन्स पण वाढेल। अच्छा, पहिल्या टप्प्यात जे चौकात उभे अंमलदार रिस्पॉन्ड करणे सुरू केलं तर नंतर पुढच्या टप्प्यात पब्लिक पण रिस्पॉन्ड करणार। पब्लिक पण जाब विचारणार आहे, अरे इथं काय तुम्ही करत आहे। त्या विश्वास पब्लिकला देणे पोलिसांची जिम्मेदारी आहे आणि त्या दिशेने काम सुरू आहे। आपलं सर्वांचं सहकार्य नक्की मला लाभेल आणि माझा विभाग आता लाभेल अशा अपेक्षा आहे। सो दॅट वे विल स्टिक टू प्रोफेशनल पोलिसिंग आणि पब्लिकला जास्ती दिसलं पाहिजे, पोलीस विजिबिलिटी पण वाढलं पाहिजे, पोलीसचं काम पण दिसलं पाहिजे। अँड जे स्ट्रीट क्राईम्स आहे, मी जेव्हा पहिला आपल्यासोबत चर्चा करत होतो तेव्हा पण दिस हॅज बीन माय प्रायोरिटी। स्ट्रीट क्राईम्स, महिला सुरक्षाबद्दल किंवा महिला विरुद्ध जे गुन्हे आहेत त्यावर तातडीने लक्ष देऊन तुरंत त्वरित कारवाई व्हायला पाहिजे। या दृष्टीने कारवाई सुरू आहे। याशिवाय शहरातील अवैध धंद्यांवर वेळोवेळी कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी दिले। प्रायमरीली मी असं हे डॅशिंग, सिंगम हे टॅक्स जे आहे ते खूप सुपरफिशियल आहे। प्रोफेशनली काम करू आणि रिझल्ट आपोआप मिळेल। आणि रिझल्ट म्हणजे काय, माझ्या सीट कडून काय गोष्ट अपेक्षित आहे प्रोफेशनली आणि सोसायटी कडून काय अपेक्षा आहे, पोलीस हे केलं तर छान राहील, हे लोक ऐकत नाही, यांना पोलीस विचारला पाहिजे, हे दोन्ही चे सोल्युशन आम्ही प्रोफेशनली काम केलं तर ते आपोआप मिळेल। सध्या सर्वच पोलीस ठाण्यात पेंडिंग अर्ज निकाली काढण्याचं काम तत्परतेनं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी क्राईम असोसिएशनचे अध्यक्ष अमोल व्यवहारे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव सागर सुरवसे, क्राईम रिपोर्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि प्रसार माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते। उत्सव प्रिय असणाऱ्या या शहरात रात्रीच अचानक डिजिटल लावले जातात, त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। त्यामुळे रात्री डिजिटल लावण्यावर निर्बंध आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी संबंधित सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तसंच रात्र गस्तीच्या पथकांना प्रभावीपणे रात्रगस्त राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत। डिजिटल लावताना कोणी आढळून आल्यास त्याची कसून चौकशी करण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत।